जन्माष्टमीचा उपवास जो असतो तर हा संपूर्ण अहोरात्र म्हणजे दिवस आणि रात्र असतो आणि सोमवारचा जो उपवास असतो तो मात्र सूर्यास्तानंतर सोडला जातो। तर अनेकांना असा प्रश्न पडला आहे की 26 ऑगस्ट रोजी सोमवारी उपवास मग कसा करायचा। तर अनेक पंचांगकर्ते असेही सांगतायत की संध्याकाळी भाताचा वास घेऊन म्हणजेच अवग्रहण केल्यामुळे सोमवारचा उपवास सुटेल, कारण भाताचा वास घेतल्याने जन्माष्टमीचा उपवास सुद्धा सुटू शकतो। आणि एका उपवासामध्येच दुसरं पारणं करायचं असेल तर पाण्याने पारणं करावं। शास्त्रामध्ये असं सांगितलेलं आहे, अपोवा अशित अंशिंतच, आप म्हणजे पाणी जे असतं ते उपवासाला पण चालतं आणि पारण्याला सुद्धा चालतं असा वेदमंत्र असल्यामुळे सोमवारचा उपवास ज्यांना सोडायचा त्यांनी संध्याकाळी पाणी घेऊनच, म्हणजे तशी भावना करायची असते मनामध्ये पाणी पिताना की मी सोमवारचा उपवास सोडते आहे, म्हणजे सोमवारचा उपवास सुटेल आणि जन्माष्टमीचा उपवास हा रात्रभर कंटिन्यू राहील।